मित्रांनो नमस्कार. मी सचिन आपलं स्वागत करतो. सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे अभियान राबविण्याबाबत दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत आपल्याला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ह्या सहभागाकरिता आपण बऱ्याच दिवसापासून या टप्पा क्रमांक 3 ची लिंक कधी सुरू होणार आहे याची वाट पाहत होतो आणि आता ती लिंक कालपासून सुरू झालेली आहे आणि या लिंकमध्ये आपल्याला जी काही माहिती भरायची आहे, ती कशा पद्धतीनं भरायची आहे आणि कुठे काय शब्दांकन असणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या उपक्रमाअंतर्गत आपल्याला एकूण 3 टप्प्यांमध्ये ही माहिती आपल्याला भरायची आहे. ज्यामध्ये पार्ट 1, पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी अशा 3 फेजमध्ये ही माहिती आपल्याला दिलेली आहे. आता एकूण 200 गुण यामध्ये असणार आहे. ज्यामध्ये आपण स्क्रीनवर पाहत असाल तर प्रत्येक घटकनिहाय अशा पद्धतीने पॉइंट स्वरूपात आपल्याला इतके मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण माहिती भरायची आहे आणि त्यासाठी एक वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे. गुणांचं डिव्हायडेशन सुद्धा केलेलं आहे आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला ही संपूर्ण माहिती भरायची आहे. तर वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 हे आपल्याला शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याचा सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025 ते शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला हे फायनलाइज करायचं आहे. आता प्रत्यक्ष आपण फायनलाइज करण्याची प्रोसेस पाहूयात. त्यासाठी आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरवर यायचं आहे. ही संपूर्ण माहिती आपण जर मोबाईलच्या माध्यमातून भरणार असाल, तर आपल्याला क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साइट असं निवडून घ्यायचं आहे. आपल्याला व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसते, तशी सेम स्क्रीन आपल्याला दिसायला लागेल. इथे आल्यानंतर आपल्याला आता सरळची वेबसाईट जवळपास सगळ्यांना माहिती आहे. तर education.maharashtra.gov.in असं आपल्याला सर्च करायचं आहे. येणाऱ्या पहिल्या रिझल्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. जर समजा डायरेक्ट आपल्याला या पेजवर यायचं असेल, तर याची डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून आपण या लिंकला क्लिक करून डायरेक्ट या पेजवर आपण येणार आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला पहा, इथे माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 2025-26 असं एक हायलाइट होताना दिसतंय आणि यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 असं एक सुंदर डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. इथे वेळापत्रक दिलेलं आहे. इथे युजर मॅन्युअल देखील आहे. आपण ह्याचंही वाचन करून प्रॉपर माहिती भरू शकाल. आता इथे आल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा UDIS नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. या पद्धतीनं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपल्या हेड टीचरचं नाव या ठिकाणी दिसेल आणि उजवीकडे आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा असा एक टॅब आपल्याला या ठिकाणी दिसेल. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची एक पेज आपल्यासमोर ओपन होईल आणि एक लाल रंगामध्ये आपल्याला इथे एक सूचना सुद्धा जाताना दिसते. प्लीज व्हेरिफाय द अपलोडेड PDF अँड फिल रिमार्क फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज बिफोर क्लिकिंग ऑन द फायनलाइज बटन. म्हणजे आपल्याला फायनलाइज करण्यापूर्वी संपूर्ण ज्या ठिकाणी आपण PDF टाकणार आहोत, त्या सर्व माहिती पूर्ण होय असो किंवा नाही असो, आपल्याला प्रत्येक माहितीमध्ये आपल्याला शब्दांकन करायचं आहे, माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर खाली काही इम्पोर्टंट नोट्स देखील दिलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण द प्रोग्राम इज डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स. ए. इन्फ्रास्ट्रक्चर, बी. गव्हर्नमेंट पॉलिसी अँड इम्प्लिमेंटेशन, सी. एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी अशा 3 पार्ट्समध्ये आपल्याला ही माहिती दिलेली आहे. ज्याचं गुणांचं वर्गीकरण आपण GRमध्ये पाहू शकाल. तसेच आपण माहिती भरत असताना सुद्धा आपल्याला ते दिसणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना आहे, इन द रिमार्क्स शॉर्ट डिस्क्रिप्शन फील्ड ओन्ली डॉट, कॉमा, डॅश आर अलाउड. म्हणजे फक्त कॉमा, डॉट आणि डॅश एवढे 3च या ठिकाणी अलाउड होतील. बाकीचे जे साइन्स आहेत ते यामध्ये चालले जाणार नाहीये. ते आपण टाकायचे नाहीयेत. त्यानंतर
रेड बॉक्स आफ्टर क्लिकिंग नेक्स्ट ऑर फायनलाइज. जर समजा ती माहिती भरली नाही, तर जी माहिती ब्लँक राहणार आहे, त्याला रेड बॉक्स होणार आहे. म्हणजे आपल्याला ज्या माहिती फायनलाइज करताना किंवा सेव्ह करताना ज्या ठिकाणी रेड बॉक्स येतील, ती माहिती आपल्याला कंपल्सरी भरावीच लागणार आहे. आणि त्यामुळं एकही फील्ड आपल्याला रिकामी सोडायची नाही. तुमची माहिती होय असो किंवा नाही असो, आपल्याला त्यामध्ये एक छोटासा रिमार्क द्यायचा आहे. त्यानंतर इथे पार्ट ए अगोदर सेव्ह करायचा आहे आणि नंतर त्याचप्रमाणे पार्ट बी असणार आहे आणि शेवटी पार्ट सी असणार आहे. त्यानंतर अपलोड सिंगल पीडीएफ फाइल्स ओन्ली फॉर ऑल सस्पिशियस मॅक्सिमम फाईल साईज 2 MB. म्हणजे जास्तीत जास्त 2 MB पर्यंत आपण पीडीएफ बनवू शकतो आणि प्रत्येक विभागासाठी किंवा प्रत्येक मुद्द्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र पीडीएफ बनवायची आहे. सर्व फोटो किंवा जे काही आपण पुरावा त्या ठिकाणी दाखवणार आहोत, त्याची एकत्रित पीडीएफ न करता त्या मुद्द्याच्या अनुषंगिक एकच पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर प्लीज सेव्ह ऑल द 3 पार्ट्स अँड व्हेरिफाय ऑल डिटेल्स बिफोर फायनलायझिंग. म्हणजे अगोदर हे संपूर्ण तिन्ही पार्ट आपल्याला सेव्ह करायचे आहेत आणि मग त्यानंतर फायनलाइज करायचं आहे. फायनलाइज केल्यानंतर आपल्याला कोणत्याही पद्धतीचा चेंज करता येणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक ही माहिती भरायची आहे आणि संपूर्ण माहिती आपल्याला भरल्यानंतर खात्री करायची आहे. कारण फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला ती माहिती पुन्हा त्यामध्ये एडिट किंवा चेंजेस करता येणार नाही. अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. यानंतर आपण पाहिलं तर इथे स्कूल नेम आपल्याला दिसतंय. त्यानंतर पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी. आता हा एक-एक माहितीचा मुद्दा आपल्याला ऑटोमॅटिक असा जो माझा ग्रीन रंगामध्ये दिसतोय, तो आपल्याला अ, आपली माहिती जेव्हा आपण जसजशी एक-एक पार्ट सेव्ह करत चालू, तसतसं आपल्याला दिसेल. इथे पायाभूत सुविधा 38 गुणांसाठी दिलेला आहे. एकूण गुण 200 आहेत. अ, ब, क. म्हणजे तिन्ही पार्टसाठी वेगवेगळ्या मार्कांचं डिव्हायडेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि गुण सुद्धा दिलेले. इथे शीर्षक दिलेलं आहे. त्या शीर्षकाला किती गुण आहेत, त्याचं पीडीएफ आपल्याला इथं टाकायचं आहे आणि त्याचं थोडक्यात वर्णन आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर इथे पहिला जो मुद्दा आहे, त्यामध्ये वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या, ज्यामध्ये विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, प्रयोगशाळा. आता आपल्याला यामध्ये गुण घ्यायचा असेल, तर आपल्याला या एकूण विषयासाठी 1 नंबरच्या मुद्द्यासाठी आपल्याला 3 गुण दिलेले आहेत आणि त्या 3 गुणांचं डिव्हायडेशन सुद्धा खालीलप्रमाणे दिलेलं आहे. 1.1 मध्ये आहे शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व हवेशीर वर्गखोल्या आहेत. त्यामध्ये कंसात दिलेलं आहे विद्यार्थी वर्ग गुणोत्तर UDAS प्लस डाटाच्या आधारे. म्हणजे ज्या काही वर्गखोल्या आहेत किंवा शाळेची इमारत कशा पद्धतीची आहे, त्याचे फोटोज आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत. ग्रंथालय, त्यानंतर प्रयोगशाळा आणि वर्गखोल्या यांचे एकत्रित फोटो काढायचे आहे आणि त्याची पीडीएफ करायची आहे. आता जी पीडीएफ आपण बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला चित्र किंवा त्या पीडीएफमध्ये किती फोटो असावेत याची मर्यादा नाहीये. परंतु त्या पीडीएफची साईज मात्र 2 MB असायला पाहिजे. तुम्ही पीडीएफ बनवताना ती 4 पानाची होऊ, 5 पानाची होऊ, 10 पानाची होऊ. त्याच्यामध्ये पेजेस मॅन्डेटरी नाहीयेत. कितीही होऊ द्यात. परंतु त्याची साईज ही 2 MB पर्यंत असायला हवी. त्यामुळे त्या अनुषंगाने इथे ज्या सूचना दिलेल्या आहेत वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या यांचं एकत्रित मिळून आपल्याला पीडीएफ बनवायचं आहे. आपण याला जर वर्ड फाईलवर घेऊन जर स्वतंत्र शीर्षक आणि त्याखाली प्रत्येकाचं वर्णन जरी टाकलं, तरी ते अतिशय सुंदर पद्धतीनं होऊ शकेल किंवा रेग्युलर आपल्याला डायरेक्ट फोटो काढून पीडीएफ बनवायची असली, तर आपण ते पीडीएफ या ठिकाणी टाकू शकता. जितकं सुंदर आपल्याला टाकता येईल, तितकं सुंदर आपल्याला या ठिकाणी बनवून पाठवायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पुढे थोडक्यात वर्णन दिलेलं आहे. आता समजा वर्गखोल्या आहेत, होय आहेत. त्यानंतर शाळा ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी असल्यास शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी आहे, असं एक आपल्याला वर्णन करायचं आहे. त्यानंतर शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. प्राथमिक शाळेसाठी भाषा, गणित, विज्ञान पेटीचा प्रभावी वापर केला जात असल्यास. आता आपल्याकडे जर प्रभावी वापर केला जात असल्यास म्हणजे वापर करतानाचा सुद्धा याच्यामध्ये फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. म्हणजे जी पीडीएफ असणार आहे, जे याच्यामध्ये सब टायटल्स आहेत, सब मुद्दे आहेत, त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला अजून फोटो ॲड करून त्यामध्ये पाठवायचे आहेत. आता ही संपूर्ण माहिती आपल्याला इथे टाइप करायची आहे आणि त्यासाठी मी एक वर्ड फाईल बनवलेली आहे आणि या वर्ड फाईलच्या मदतीनं आपण डायरेक्ट या ठिकाणी
माहिती कॉपी करू शकता आणि तिथे पेस्ट करू शकता. यामध्ये अट फक्त एकच आहे. इथे मी जी माहिती बनवलेली ही माझ्या शाळेच्या अंदाजाने केलेली आहे. आपल्या शाळेमध्ये कदाचित ती गोष्ट असेल तर आपण तिथे होय करायचं आहे. कदाचित माझ्याकडनं नसेल किंवा होय नाही किंवा आपल्या शाळेच्या घटकांशी निगडीत ते मुद्दा तुम्हाला थोडासा तिथे चेंज करून घ्यायचा आहे. तर या वर्ड फाईलच्या मदतीनं आपल्याला ही माहिती अगदी कमी वेळेमध्ये भरण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी सचिन गायकवाड या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही वर्ड फाईल मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं आहे. तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्वला जॉइन व्हायचं आहे आणि तिथे ही वर्ड फाईल आपल्याला भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप तसेच चॅनल ऑलरेडी तुम्ही पाहणार आहात. तर तिथे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि WhatsApp ग्रुपच्या लिंकला जॉइन करून आपण ही वर्ड फाईल घेऊ शकाल आणि अशा पद्धतीचे एकूण जितके काही रिमार्क्स आहेत ते आपण या ठिकाणी टाइप केलेले आहेत आणि ते कॉपी पेस्ट करायचे आहेत. आता कॉपी पेस्ट कुठून करायचे आहेत? ज्या मुद्द्यांसमोर जे मुद्दे लाल रंगामध्ये हायलाइट केलेले आहेत, त्याच मुद्द्यांना आपल्याला कॉपी करायचं आहे या पद्धतीने. समजा आता हा मुद्दा आहे, आपण याला कॉपी करणार आहोत. कंट्रोल सी करायचं आहे किंवा राइट क्लिक करून आपण या ठिकाणी कॉपी म्हणायचं आहे आणि आपल्या परत क्रोम ब्राउझरवर यायचं आहे. समजा आता आपण असं म्हणूयात की ही माहिती आपल्याला इथे पेस्ट करायची आहे. तर इथे आपण ती माहिती पेस्ट करणार आहोत अशा पद्धतीनं. तर एक मुद्दा घ्यायचा आहे. आता आपण पुढे यामध्ये आपल्याला वर्ड फाईल तर मिळणारच आहे. परंतु कोणते फोटो कुठे आणि काय-काय लावता येतील याबाबत आपण चर्चा करूयात. मुख्याध्यापक कार्यालय व कर्मचारी कक्ष यासाठी 2 गुण आहेत. मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष म्हणजे आपल्याला एकूण आपल्या ऑफिसचा कर्मचारी कक्षाचा, स्टाफ रूमचा किंवा प्रशासकीय कार्यालयाचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे. शालेय इमारतीचा फोटो आपण इथे जॉइन करू शकता. 2 नंबरचा जो मुद्दा आहे, तो आपल्याला मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष असे स्वतंत्र कक्ष असल्यास 2 गुण इथं मिळणार आहे डायरेक्ट. जर 2 अ, हे सगळं स्वतंत्र असेल तर 2 गुण आणि या सगळ्यांची एकत्रित व्यवस्था असल्यास 1 गुण. आता आपल्याकडं जशी उपलब्धता असेल त्या पद्धतीने आपल्याला गुण घ्यायचे आहेत आणि इथे हा जो छोटा गोल आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे पहा. इथे क्लिक केलं तर 2 गुण, इथे क्लिक केलं तर 1 गुण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर इथे स्वतंत्र असेल तर स्वतंत्र कक्षाचे फोटो आणि त्याची पी-डी-एफ करायची आहे. आरोग्य सेवा आणि व्यवस्थापनासाठी आपल्याला 2 गुण दिलेले आहेत. नियमित वार्षिक तपासणी करण्यात येते आणि प्रथमोपचार पीटी. आता वार्षिक तपासणी करतानाचा एक फोटो इथे जोडायचा आहे. प्रथमोपचार पीटीचा फोटो जोडायचा आहे आणि वार्षिक तपासणी करत असताना जे काही डॉक्टर्स किंवा जे व्यक्ती आलेले असतील ते विद्यार्थ्यांसह असा एखादा फोटो आणि त्याची पी-डी-एफ आपल्याला या ठिकाणी करायची आहे. साईज मात्र 2 एमबीची असायला हवी. स्वच्छता, सुरक्षितता विषयक स्थिती यामध्ये 4 गुण दिलेले आहेत आणि इथे कोणते फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत. शाळेमध्ये पिण्याचे पाणी सुरक्षित उपलब्ध असल्यास म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा किंवा तुमच्याकडे जर ॲक्वागार्ड किंवा ज्या काही पाण्याच्या सुविधा असतील त्याचा एक फोटो लागणार आहे. विद्यार्थी त्याचा वापर करतानाचा एक फोटो लागणार आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात हँडवॉश स्टेशन उपलब्धता म्हणजे हँडवॉश स्टेशनचा एक फोटो आणि तो विद्यार्थी वापर करतानाचा एक फोटो किंवा एक जरी असला तरी या ठिकाणी चालेल. शाळेमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, तुतारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास आता त्याचे संपूर्ण रिमार्क इथे मी टाकलेले आहेत. रिमार्क बाबत जास्त चर्चा मी इथे करणार नाही कारण ऑलरेडी तुम्हाला या वर्ड फाईलमध्ये सगळे रिमार्क तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही हे रिमार्क फक्त कॉपी पेस्ट करायचे आहेत. जर सेम टू सेम असतील तर सेम करायचं आहे. जर काही ठिकाणी तुम्हाला चेंजेस वाटत असतील तर तेवढेच फक्त तुम्हाला बदलायचे आहेत. फक्त रिमार्क कॉपी करताना जे लाल रंगामध्ये हायलाइट केलेले आहेत तेवढंच आपल्याला कॉपी करायचं आहे. कारण हा बाकीचा मुद्दा हा इथला आणि अ, इथे दिलेला सेम आहे. त्यामुळे याची एवढीच काळजी घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला जे एम-एच-एम जे आहे, ते फक्त मोठ्या वर्गांसाठी असणार आहे किंवा मोठ्या शाळांसाठी आहे. आपल्याकडे तो मुद्दा लागू नाही. जर त्यांच्याकडे ही सुविधा असेल, तर त्यांनी त्या मशीनचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. याची सर्वांची एकत्रित पी-डी-एफ असायला हवी. आता ज्या मुद्द्यामध्ये आपल्याला गुण मिळालेले आहेत, ते गुण आपल्याला इथे ऑलरेडी दिसणार आहे आणि शेवटी आपल्याला याची पी-डी-एफ स्वरूपात माहिती मिळते की नाही आपण हे पुढे जाऊन पाहूनच. जरी समजा नाही मिळाली तर आपल्याला याचं डायरेक्ट माहिती आपण कुठं काय भरली याची प्रिंट
कशी घ्यायची हे आपण पुढील भागामध्ये तर पाहणारच आहोत. त्यानंतर आपल्याला शालेय फर्निचर आणि निर्लेखनचा मुद्दा आहे. यामध्ये 3 गुण दिलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्याच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता. आता इथे काय करायचंय, वर्गामधील बेंचेस, टेबल, खुर्च्या जे काही आहे त्याची उपलब्धता असेल, तर आपल्याला त्यांचे फोटो घ्यायचे आहेत. त्यानंतर शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे खराब संगणक, बेंचेस, पुस्तके, अडगळीचे साहित्य नसल्यास किंवा मागील 2 वर्षामध्ये शाळेने विहित पद्धतीने साहित्याचे निर्लेखन केलेले असल्यास. आता यामध्ये शाळेच्या सुविधेनुसार इथे असणार आहे. आपण जर मागे निर्लेखन केलं असेल, तर निर्लेखन किंवा अडगळीचे साहित्य नसल्यास, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं अडगळीचं साहित्य नाही किंवा खराब साहित्य नाहीये, कॉम्प्युटर्स खराब नाहीयेत. हे सगळं आणि असतील तर त्याचं निर्लेखन केलेलं आहे का? असेल तर आपल्याला याचे 2 गुण मिळणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक पी-डी-एफ फोटो घ्यायचा आहे. सुरक्षा, तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी 2 गुण दिलेले आहेत. आता इथे शाळेने आग, भूकंप, साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला अग्निशामक यंत्र जे आहे त्याचा एक फोटो घ्यायचा आहे. तसेच भूकंप याच्यासाठी जर काही योजना आपण केलेली असेल तर त्याचा फोटो घ्यायचा आहे. साथीचे रोग किंवा इतर क्षेत्राशी संबंधित एक म्हणजे जे साथीचे रोग आहेत त्याच्या बाबतीत अवेअरनेसचा एखादा फ्लेक्सचा फोटो असेल किंवा काही उपक्रम आपण राबवलेला असेल, तर त्या बाबतीतले पुरावे आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित करणे यासाठी 1 गुण आहे. म्हणजे 2 गुण घेण्यासाठी आपल्याला सुरक्षा प्रतिज्ञा सुद्धा आपल्याला शाळेच्या दर्शनी भागामध्ये त्याचा फ्लेक्स स्वरूपात माहिती लावायची आहे किंवा आपण त्याचा सुंदर चार्ट बनवून आपल्या शाळेच्या दर्शनी भागात लावू शकता. त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि इथे पी-डी-एफ स्वरूपात आपल्याला जॉइन करायचं आहे. त्यानंतर पर्यावरणपूरक शाळा, बांधकामे, वृक्ष संवर्धन यासाठी 3 गुण देण्यात आलेले आहेत आणि हे संपूर्ण गुण एकदम सोपे आहेत. यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब आहेत. आता आपण ऑलरेडी इको क्लबचं रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे. त्यावर आपण उपक्रम पण घेतलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेनं इको क्लबची स्थापना केलेली आहे. त्यावर जी विद्यार्थ्यांची एक समिती आहे, ती सुद्धा आपण स्थापन केलेली आहे. त्यामुळे इथे जे इको क्लबच्या बाबतीतला जो इको क्लबचं जे पेज आहे, तिथला सुद्धा फोटो घेऊन आपण त्याचा स्क्रीनशॉट घ्या. तो इथे आपण अटॅच करू शकता. शाळेत कचरा पुनर्वापन, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. म्हणजे जर आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापन असेल, तर त्या घनकचरा व्यवस्थापनाचा एक फोटो घ्यायचा आहे. पुनर्वापराबाबत काही अ, अ, आणखी उपाययोजना असतील, तर त्याचाही एक फोटो घेऊ शकता. तसेच आपल्याकडे पावसाचे पाणी साठवण्यासाठी जर ऋतू शांत बस ना. ऋतू पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपल्याकडे जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं असेल, तर त्या सुविधेचा एक फोटो आपण इथे द्यायचा आहे. तसेच सोलर पॅनलची व्यवस्था असल्यास सोलर पॅनलचा एक फोटो द्यायचा आहे. आता इथे जे आपल्याकडे गोष्टी असतील तितकेच गुण आपल्याला मिळणार आहे. व्यवस्था असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा यामध्ये संरचित मैदाने व खेळाचे साहित्य उपलब्धता. इथे आपल्याला 1 गुण दिलेला आहे. आपल्याकडे जर खेळाचे साहित्य असेल तर त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि मैदान एक जितकं काही जे एखाद्या खेळाचं मैदानाचा आखणी करायची आहे आणि त्याचा फोटो घ्यायचा आहे. जर स्वतंत्र मैदान आखलेल्या स्वरूपात असेल तर आपल्याला आणखी सुंदर पद्धतीने तो फोटो घेता येईल. परंतु ज्यांच्याकडे जागा कमी आहे आणि याचा गुण घ्यायचा असेल, तर आपण एखाद्या मैदानाची आखणी करायची आहे आणि त्याचा सुंदर फोटो घ्यायचा आहे आणि इथे पी-डी-एफ स्वरूपात अपलोड करायचा आहे. आय-सी-टी पायाभूतसाठी 3 गुण दिलेले आहेत. इथे आपल्याला डिजिटल बोर्ड आहे, प्रोजेक्टर आहे, डेस्कटॉप आहे, जितक्या सुविधा आहेत त्याचे फोटो घ्यायचे आहेत. वायफाय सुविधा शाळेमध्ये उपलब्ध असेल तर होय म्हणा. डायरेक्ट कनेक्शन असेल तर होय म्हणा. नसेल तर आपण इथे एक रिमार्क केलेला आहे, की मोबाईलच्या हॉटस्पॉट देऊन आपण शाळेमध्ये ऑनलाईनची कामे पूर्ण करतो. परंतु आपल्याकडे डायरेक्ट ब्रॉडबँड कनेक्शन असेल तर त्या सुविधेचा एक फोटो इथे घ्यायचा आहे.
शाळेत ICT प्रयोगशाळा, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत संगणकाचा उपयोग होत असल्यास, आता प्रयोगशाळा नसली तरी अध्ययन अध्यापनात संगणकाचा वापर करतानाचा फोटो आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. ICT प्रयोगशाळा असेल तर प्रयोगशाळेचा फोटो प्लस संगणकाचा वापर होत असताना किंवा या डिजिटल ॲक्टिव्हिटीचा आपण वापर करत असाल तर त्याचा एक फोटो घेऊन इथे PDF बनवायची आहे. शैक्षणिक साधन सामुग्री, दृकश्राव्य साधने. शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली आहेत. होय, आता इथे किमान 50% लोकांनी साधनं तयार केलेली आहेत. आपण सर्वजण शिक्षक आहात. आपण भरपूर शैक्षणिक साहित्य वापर करतो. तसेच आपल्याला आता रेडीमेड PTच्या स्वरूपामध्ये मराठी PT आहे, गणित PT आहे. यामध्ये सुद्धा भरपूर साहित्य उपलब्धता आहे. परंतु या व्यतिरिक्त जाऊन आपल्याला जर या उपक्रमामध्ये गुण घ्यायचा असेल, तर आपल्याला शाळेतील किमान 50% लोकांनी विनामूल्य किंवा अल्प किमतीचं शैक्षणिक साहित्य स्वनिर्मित असलं पाहिजे. तर तो स्वनिर्मित साहित्याचा एक फोटो स्वतः बनवतानाचा आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे एक गुण मिळणार आहे. आधुनिक अध्यापन तंत्रे, अध्यापन शास्त्र, कृतीयुक्त अध्यापनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर आणि ICT प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादीचा वापर. आता आधुनिक तंत्रांमध्ये परत डिजिटल ची सगळी साधनं आली. इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल, स्मार्ट टीव्ही असेल, कॉम्प्युटर असेल, टॅबलेट असतील, याचा वापर करतानाचे फोटो आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर इयत्तानिहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्धता. आता इथे जितके काही इयत्ता आणि विषयनिहाय साहित्य जे आहेत, जे ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात आहेत, ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत आणि त्याचा एक फोटो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर 11वा मुद्दा आहे अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंदी वातावरण, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सजावट. आता याच्यामध्ये बाल उपक्रमाचा सहभाग आहे आनंदी वातावरणामध्ये. त्यानंतर अडथळामुक्त वातावरणामध्ये शाळेची संरक्षक भिंतीचा फोटो टाकायचा आहे. शाळेमध्ये वर्गणीय साध्य करतानाच्या अध्ययन निष्पत्तीचा फोटो घ्यायचा आहे, जे का आपण स्क्रॅपच्या वेळी सर्व शाळेमध्ये आपण या अध्ययन निष्पत्तींचे फोटो किंवा अध्ययन निष्पत्ती आपण चिकटवलेले असतील किंवा त्याचे चार्ट्स आपल्याला शासनाकडून देखील मिळालेले आहेत. ते चार्ट्स आपण प्रदर्शित केल्याचे एक फोटो इथे टाकायचा आहे. वर्ग सजावट किंवा बोलक्या भिंती. ऑलरेडी आपल्याकडे ज्ञानरचनावाद आहे. बोलक्या भिंतींवर आपण भरपूर सारे चित्र काढलेले आहेत. अशी कोणती शाळा नसेल की त्यामध्ये बोलक्या भिंती नसतील. तर प्रत्येक ज्या ठिकाणी आपल्याला सुंदर काही चित्रे किंवा जो आपण चार्ट केलेले असतील, त्या चार्टचे फोटो आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत. शाळा वर्गखोल्यांच्या विविध कलागुणांसाठी वापर केला जातो. आता आपल्याला आपल्याकडे ज्या वर्गखोल्या आहेत, त्याच्या आपण विविध गोष्टींसाठी जिथे स्पर्धा असतील, एखादं वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, नृत्य स्पर्धा असेल, तर त्यासाठी आपण वर्गखोल्यांचा वापर 100% करत असतो. तर तसं करत असतानाचा एक फोटो किंवा विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बसवत असतो, त्यावेळेस आपण जी रंगीत तालीम घेतो, त्यावेळेस एखादा फोटो काढला असेल, तर तो फोटो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि या सर्वांची हे समजा इथे 5 मुद्दे दिलेले आहेत. या 5 मुद्द्यांना जर आपल्याला 5 गुण घ्यायचे असतील, तर आपल्याला ह्या 5ही मुद्द्यांची फोटोची एक PDF बनवून इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर स्वयंपाकगृह, सेंट्रल किचन, शेड, परसबाग, उपयुक्तता. आता इथे मित्रांनो या प्रत्येक मुद्द्याचं जर आपण स्पष्टीकरण द्यायला गेलो, तर व्हिडिओ खूप लांब होईल. त्यामुळे मी एक शॉर्टमध्ये फक्त आता इथे मुद्दे वाचून आपल्याला काय करता येईल याबाबत माहिती देतोय. ऑलरेडी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथले जे पुढील जे टाइप करायची जी माहिती आहे, त्यासाठी आपण इथे वर्ड फाइल बनवलेली आहे. त्या वर्ड फाइलमधील पुढे जे रेड रंगामध्ये दिसतंय, त्याला आपल्याला कॉपी करायचं आहे आणि इथे येऊन पेस्ट करायचं आहे. आता ऑलरेडी मी हे केलेलं आहे. वेळ जास्त नको लागायला म्हणून मी ऑलरेडी हे सगळी प्रोसेस करून ठेवलेली आहे. फक्त आपल्याला मार्गदर्शन म्हणून ही स्क्रीन आपणासमोर मी शो करत आहे. आता स्वयंपाकगृहाच्या बाबतीत आपल्याला 5 गुण आहेत. त्यासाठी काय-काय जोडता येतील? परसबाग आहे. परसबागेतील फोटो आहेत. परसबाग संवर्धन करतानाचे फोटो आहेत. सेंद्रिय पद्धतीनं परसबाग चा वापर करतोय. त्या परसबागेतील जो काही भाजीपाला आहे तो आपल्या शालेय पोषण आहारामध्ये आपण उपयोगात आणतो. अशा पद्धतीचे हे संपूर्ण 5 फोटो या ठिकाणी लागणार आहेत. तसेच 13 नंबरचा जो मुद्दा आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत केलेली जनजागृती, शाळेच्या दर्शनी भागात लावलेला फ्लेक्स, माहिती पुस्तिका, घडी पत्रिका,
लोकसेवा हमीमधील सेवा आणि माहिती अधिकार. आता हे ऑलरेडी आपल्याकडं सगळ्यांकडं असणार आहे. जे फ्लेक्स आपण जोडलेले आहेत, त्या फ्लेक्सचा ज्या ठिकाणी आपण फ्लेक्स लावलेले आहेत, त्या सर्वांचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे एक पी-डी-एफ बनवून अपलोड करायचा आहे. आता ही संपूर्ण माहिती आपली भरून झालेली आहे. जर यामध्ये कोणतीही माहिती फिल करायची राहिली असल्यास आपण हा मुद्दा रेड रंगामध्ये जातो. पहा आता समजा मी एक तुम्हाला इथे दाखवतो. समजा इथे हा मुद्दा राहिलाय आणि याला आपण जर सेव्ह करायला गेलो, तर तो सेव्ह झाल्यानंतर आता इथे ऑलरेडी माझ्याकडनं सेव्ह ठेवलेला होता. त्यामुळे तो सेव्ह राहिला. परंतु इथे तो हा जो बॉक्स आहे, जर माहिती भरायची राहिली असल्यास तो रेड रंगामध्ये जातो. आणि मग आता या एकूण पहिल्या पार्टला 38 गुण आहेत आणि या 38 गुणांचं आता याला सेव्ह करून घेऊयात. सेव्ह झालेला आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली असं येईल. याला क्लिक हिअर परत करायचंय. परत आपण ज्या ठिकाणी आलोय, त्या ठिकाणी ही माहिती आपल्याला दिसेल. आता समजा हा एक प्रश्न आहे, की आता ही माहिती भरलेली आहे, आता ही सेव्ह कशी करायची? तर याला काय करायचंय मित्रांनो, आता याला आपल्याला लॅपटॉप किंवा मोबाईलवर जर करत असाल तर स्क्रीनशॉटच घ्यावा लागेल. परंतु जर समजा तुम्हाला मोबाईलवर देखील इकडं उजवीकडल्या कोपऱ्यामध्ये कुठं सेव्ह बटन जर दिसत असेल किंवा असं प्रिंट बटन दिसत असेल, तर आपण ते प्रिंट करू शकता किंवा कॉम्प्युटरवर करत असाल तर कंट्रोल पी दाबून आपण डायरेक्ट कंट्रोल पीनं याचा हे जो भाग आहे आपण हा असा सेव्ह करू शकाल. आता हे जे पहिलं पेज आहे, याला आपण हे इथे सेव्ह ॲज पी-डी-एफ स्वरूपामध्ये याला सेव्ह करू शकता. म्हणजे काय होईल, की आपण जी माहिती भरली ती आपल्याला इथे दिसेल. याला काहीतरी नेम द्या आणि याला सेव्ह करून ठेवा. समजा आपण एक XYZ याला नाव देऊ आणि याला सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर आपल्याला म्हणजे काय होईल, की जी काही माहिती आपण भरली ती आपल्याला परत पाहता येईल. जेणेकरून परत जर समजा त्याचं पी-डी-एफ नाही बनवता आलं, तर मग आपण काय मुद्दे कुठे काय जोडले, हे माहितीसाठी आपल्याला अशा पद्धतीने ही माहिती दिसेल आणि आपल्याला त्याची आयडिया येऊन जाईल. फक्त आता हे माहितीस्तव आहे. पुढे जाऊन पाहूयात आपण याची फायनलाईज केल्यापर्यंतची काय पी-डी-एफची स्थिती आहे ती. आता हा पहिला मुद्दा सेव्ह झाल्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला पार्ट बी सुरू होणार आहे. शासन, ध्येय, धोरणे, अंमलबजावणी एकूण 101 गुण आहे आणि हा सर्वात मोठा पार्ट आहे. बी पार्ट जो आहे, हा सर्वात मोठा पार्ट आहे. यामध्ये सर्वात जास्त मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. आता इथे मी फक्त शीर्षक आणि गुण त्याचे पी-डी-एफ आणि थोडक्यात वर्णन मी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे. याचं जे संपूर्ण वर्णन आहे ते वर्ड फाईलमध्ये दिलेलं आहे. ही वर्ड फाईल मिळवण्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ही वर्ड फाईल भेटून जाईल. परंतु मित्रांनो, इथे WhatsApp ग्रुप जॉइन करण्यापूर्वी सचिन गायकवाड या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. यानंतर हे सर्व मुद्दे आपण इथून कॉपी पेस्ट करून घेणार आहोत. आता इथे पहिला मुद्दा आहे आधार वैधता सरळ प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, UDAS प्रणालीवरील नोंदी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, छायाचित्र सहभाग. आता इथे आधार कामकाजाचा एक फोटो लागणार आहे. संच मान्यतेमध्ये वर्ग खोल्यांचा तिथला एक स्क्रीनशॉट काढा. आता हे संपूर्ण माहिती काही ऑनलाईन गोष्टींवर आधारित आहे. UDAS पोर्टलला लॉग इन करून तिथले हे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत. त्यानंतर शालेय पोषण आहार योजनेची माहितीची नियमित भरली जाते. म्हणजे आपण जे डेली एम-डी-एम भरतो त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. एखाद्या दिवसाच्या फोटो भरतानाचा फोटो घ्या. त्यानंतर UDAS पोर्टलमध्ये 100% विद्यार्थी नोंद करून आधार वैधता पूर्ण केलेलीचा म्हणजे आधारचा, अपारचा आहे. हे बघा खाली अपार आहे. त्यानंतर UDAS पोर्टलवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तिथला टीचर पोर्टलवरला एक फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी पोर्टलवर मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शाळा अनुदान माहिती अद्ययावत असल्यास म्हणजे तिथला एक फोटो घ्यायचा आहे आपल्याला. जे UDAS पोर्टलवर आपण पाठ्यपुस्तके टीचर अँड प्रोफाइल फॅसिलिटीजमध्ये याचा फोटो आपल्याला भेटेल. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हे सगळे स्क्रीनशॉट मिळून एकत्रित पी-डी-एफ करायचे आहे. त्यानंतर UDAS पोर्टलवर जे पी-जी-आय इंडिकेटर्स आहेत म्हणजे जे महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर मधले जे माहिती आहे वर्गखोल्या असतील, टॉयलेट्स असतील, रॅम्प असेल, हे जे पी-जी-आय इंडिकेटर्स आहेत त्या इंडिकेटरमध्ये माहिती भरल्याची फोटो आपल्याला घ्यायचा आहे किंवा ह्या संपूर्ण माहितीचा जर आपल्याला प्रोफाइल अँड फॅसिलिटीजमध्ये जर गेलात, तर तिथे आपल्याला स्कूल रिपोर्ट कार्ड भेटतं. ते स्कूल रिपोर्ट कार्ड सुद्धा या ठिकाणी संपूर्ण माहिती दर्शवतं. तर त्याचाही आपण इथे फोटो घेऊ शकता.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागात लावल्यास आपल्याला यापूर्वी या संदर्भातला जी-आर आलेला आहे. त्यामुळे आपण संपूर्ण कर्मचाऱ्यांचं जे काही त्यांची ओळख आहे किंवा त्यांचे फोटो आहे, त्यांचं नाव आणि कोणत्या वर्गासाठी, विषयासाठी आहे, त्याची एक शिक्षक परिचय म्हणू आपण त्याला. त्याचा एक फोटो घ्यायचा आहे. फक्त परिचयामध्ये शिक्षकांचा पण फोटो असणं आवश्यक आहे. त्यानंतर महावाचन चळवळ, शालेय ग्रंथालयातील स्थिती, उपक्रम, अनुपालन. आता महावाचन चळवळीमध्ये आपण ऑलरेडी भाग घेतलेला आहे. त्याची लिंक वर जाऊन आपण त्याचा फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या, की आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे किंवा यापूर्वी आपण त्या नोंदी घेतल्या असतील, तर आपल्याकडे तो फोटो अगोदरच असेल तर चांगली गोष्ट आहे. आपण तो फोटो त्या ठिकाणी जॉइन करणार आहात. त्यानंतर ग्रंथालय, एकूण पुस्तकं किती आहेत, त्यांचा फोटो घ्या. ग्रंथालयाचा फोटो इथे टाकू शकता. विद्यार्थी आणि शिक्षक वाचन करतानाचे फोटो घ्या. शिक्षक, विद्यार्थी आणि वाचलेल्या पुस्तकांचे अभिप्राय नोंदवही असेल तर घ्या. इथे 2 गुण दिलेले आहेत. हे 2 गुण घेण्यासाठी जर पुस्तकांची नोंदवही असेल तर आपण ती नोंदवही घेऊ शकता. इथे आपण रिमार्क होय, नाही या स्वरूपात घेऊ शकता. आपण हे गुण घेण्यासाठी ही नोंदवही बनवा आणि ती असायलाच हवी आहे. शाळेतील ग्रंथालयामध्ये लोकसभागातून पुस्तकांचा समावेश ग्रंथालयामध्ये केला असल्यास, जर ग्रंथालयासाठी आपल्याला कुणी लोकसहभागातून पुस्तके दिली असेल, तर त्या पुस्तके मिळवणाऱ्या संस्थेचं किंवा लोकसहभागातून मिळवलेल्या संस्थेचा नामोल्लेख करून आपण तो इथे घेऊ शकता. त्यानंतर इथे शासकीय कार्यक्रमातील सहभाग, उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री-पुरुष समानता, मतदान प्रचार-प्रसार, विविध महत्त्वपूर्ण विषयांच्या शपथ कार्यक्रम, गणवेश वाटप, तंबाखूमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मूलन, आनंददायी शनिवार, व्यवहार ज्ञान, कृषी घटक यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती, सवलती, योजनापात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदान प्रचार-प्रसार, निवडणूक साक्षरता मंच व NCC, स्काउट गाईड, उपक्रम, प्रहरी गट, आयडॉल, शिक्षक, प्रश्नपिढी, जादुई पिटारा या पद्धतीचे संपूर्ण फोटो जितके काही इथं उपक्रम दिलेले आहेत, या संपूर्ण याच्यासाठी 10 गुण दिलेले आहेत आणि या प्रत्येक गुण घेण्यासाठी आपल्याला या प्रत्येकाचा इथे दिलेले हे नमूद केलेले सर्व मुद्द्यांचा एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे. जादुई पिटारा आपल्याला मिळालेला आहे, त्या पिटाऱ्याचा वापर करतानाचा एक फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे समिती, विविध स्तर, शिक्षक पालक समिती, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा विकास आराखडा, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण, अन्य महत्त्वाच्या समिती कामकाज. आता इथे सर्व समित्यांच्या माहितींचे ऑलरेडी आपल्याकडं भरपूर साऱ्या समित्या आहेत. इथे ज्या मेन्शन केलेल्या समित्या आहेत, त्यासाठी 3 गुण आहेत आणि त्या सगळं समितीचे रजिस्टरच्या एक फोटो घ्या. मध्ये मीटिंग चालू असतानाचा, आपण काही प्रस्तावना करत असतानाचा, पालक जमल्याचा किंवा संपूर्ण मॉबचा एक फोटो या ठिकाणी घेऊन आपण त्याची PDF बनवून अपलोड करायची आहे. शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग कशा पद्धतीनं होतोय, तर या मुद्द्यांच्या अनुषंगाने याला 6 गुण दिलेले आहेत. हे संपूर्ण व्यवस्थापन समिती आपल्या शाळेमध्ये फार महत्त्वाचा रोल करत असते. त्यामुळे इथे 100 पैकी 100 गुण आपल्याला घ्यायला हरकत नाही. 6ही गुण घेण्यासाठी आपल्याला या संपूर्ण इतिवृत्त असतील, बैठका असतील, उपस्थिती असेल याबाबतचे सर्व पुरावे आपल्याला PDF स्वरूपामध्ये द्यायचे आहेत. विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक 13/5/2025 ची अंमलबजावणी. आत्ताच आपण जी माहिती मागील 1-2 महिन्यापूर्वी भरली विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात, तर आपण ती माहिती दर महिन्याच्या 15 तारखेला 15 दिवसांनी अपडेट करावयाची आहे. कारण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यावेळेसही आपण अशाच स्वरूपाची एक वर्ड फाईल, जे आपण इथं स्क्रीनवर पाहताय, अशा स्वरूपाची एक वर्ड फाईल आपण सर्वांना दिली होती, ज्याचा उपयोग भरपूर शिक्षकांना झाला, मुख्याध्यापकांना झाला आणि आपल्या कामामध्ये सहजता येण्यासाठी आपण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ किंवा अशाच पद्धतीचं मटेरियल आपण पुरवत असतो. त्यासाठी सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि WhatsApp ग्रुपला देखील जॉइन व्हायचं आहे. कारण काही माहिती तुम्हाला WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून देखील दिली जाते. तर या वर्ड फाईलच्या उपयोगाने आपण इथले सर्व रिमार्क्स अतिशय कमी वेळेमध्ये भरू शकाल. आपल्या शाळेच्या सुविधेनुसार आपण यामध्ये काही थोडंसं शब्दांकन बदलू शकाल.
आता इथे सर्वात महत्त्वाचं आहे तक्रार पेटी आहे, सखी सावित्री समिती आहे, सीसीटीव्ही बाबतीत माहिती आहे. त्यानंतर व्हिजिटर्स बुक आहे. कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी महत्त्वाची आहे. पहा चारित्र्य पडताळणीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला चारित्र्य पडताळणीबाबत विचारणा केलेली आहे. त्यामुळे ऑनलाईन चारित्र्य पडताळणी कशी करायची, ते प्रमाणपत्र कसं मिळवायचं याबाबतचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याबाबत कुठले पत्र आहेत, त्याचं कार्यालयाचं जे पत्र आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे आणि संपूर्ण फॉर्मची प्रोसेस कशी आहे, ही तुम्ही चॅनलवर जाऊन त्याचा व्हिडिओ पाहून अतिशय कमी वेळेमध्ये आणि अतिशय कोणताही खर्च न करता, त्याचं चलन सोडता, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः ही माहिती भरू शकता आणि आपलं चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट काढू शकता. त्यानंतर वाहतूक सुविधा आपल्याला लागू असेल तर त्याचा फोटो घ्या, नसेल तर इथे नाही म्हणून मेन्शन करा. शाळा विद्यार्थी सुरक्षा समितीचं गठन ऑलरेडी आपण केलेलं आहे. त्याच्या बैठका होत असतात. त्या बैठकांमधील फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. विद्यांजली पोर्टल CSR लोकसहभाग याबाबतीत 10 गुण दिलेले आहेत. विद्यांजली पोर्टलच्या स्क्रीनशॉट घ्या, जिथे आपण नोंदणी केलेली आहे. पोर्टलवर जर मागणी नोंदवली असल्यास त्या मागणीचा फोटो घ्या. काही उपलब्ध साधन झालं असेल तर उपलब्धता झाली असेल तर त्याचा फोटो घ्या. माजी विद्यार्थी, पालक, आजी-माजी शिक्षक व वैयक्तिक लोकांकडून शाळेचे भौतिक सुविधा, वर्गखोली अशा पद्धतीचे फोटो आपण या ठिकाणी घेणार आहात. शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक विहित वेळेत सादर करणे. आता शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे याबाबतीत आपल्याला अ, आपण संपूर्ण माहिती वेळेतच सादर करत असतो. त्यामुळे इथे आपल्याला जे काही आपण शासनाचे पत्र असतील त्यानुसार आपण कार्यवाही करतो. तर एक कार्यवाही करताना किंवा आपण काही कामकाज करतानाचा इथे फोटो अपलोड करू शकता. त्यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम, आरोग्य स्थिती. आता इथे संपूर्ण वृक्षारोपण आहे. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानामध्ये शाळेनं सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि तो सहभाग घेतल्यानंतर अमृत वृक्ष मोबाईल ॲपवर त्या ॲपवर वृक्ष लागवड आणि संगोपनाचं जिओ टॅगिंग केल्याचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, अमृत वृक्ष या मोबाईल ॲपवर जिओ टॅगिंग कसं करायचं याचा सुद्धा आपण व्हिडिओ आपण चॅनलवर केलेला आहे. कुणी समजा यामध्ये गुण घ्यायचा असेल, तर आपण अमृतवृक्ष मोबाईल ॲप घ्या, डाउनलोड करा. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. जिओ टॅगिंग कशा पद्धतीनं करायचं ते पहा आणि त्याचे स्क्रीनशॉट घेऊन इथे हे गुण घ्या. त्यानंतर एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये सुद्धा आपण सामील झालेलो आहोत आणि इको क्लबवर देखील आपण याची नोंद घेतलेली आहे. त्यामुळे एक पेड माँ के नामचे जितके काही सर्टिफिकेट आहे, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. डाउनलोड करण्यासाठी तिथं उपलब्ध झालेलं आहे. त्याचा सुद्धा आपण फोटो या ठिकाणी अपलोड करू शकता आणि हा एक गुण आपण आरामशीर घेऊ शकता. एक पेड माँ के नाम 2.0 या अभियानामध्ये शाळेने इको क्लबमध्ये वेबसाईटवर वृक्षारोपणाची माहिती अपलोड केलेली आहे. पहा इथे तोही मुद्दा आलेला आहे. त्यामुळे पहा प्रत्येक गोष्टीचा आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि या संपूर्ण माहिती कशी भरायची याचे सर्व व्हिडिओज आपण केलेले आहेत. त्यामुळं ऑनलाईनचा जो पार्ट आहे इथला, हे सगळे स्क्रीनशॉटवर आधारित आहे आणि हे सगळे स्क्रीनशॉट घेऊन आपल्याला याची PDF बनवायची आहे. त्यानंतर विद्यार्थी अभिलेखांची नीटनेटके अद्ययावतीकरण. आता विद्यार्थी अभिलेख आहे, ज्यामध्ये CCची नोंद वही आहे, विद्यार्थी संचिका आहे, हजेरी पत्रक आहे. या संपूर्ण गोष्टींचा एक-एक फोटो घेऊन आपल्याला या ठिकाणी PDF बनवायचे आहे. 2 गुण त्यासाठी दिलेले आहेत. शालेय शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण. आता इथे बघा शालेय शिक्षकांचे जे काही सेवाविषयक अभिलेख आहेत, त्यामध्ये अद्ययावतीकरण केलेलं आहे की नाही आहे. तर ऑलरेडी आपण आपल्या सेवा कालावधीमध्ये आपल्या सेवाविषयक सर्व अभिलेखे आपण अद्ययावत करत असतो. ज्यामध्ये आपलं सर्वात महत्त्वाचं सर्व्हिस बुक आहे आणि सर्व्हिस बुक अपडेट कसं करायचं या संदर्भात सुद्धा आपण त्याचाही व्हिडिओ केलेला आहे. तिथेही आपण त्याचाही स्क्रीनशॉट इथे घेऊ शकता, की आपण सर्व्हिस बुक अपडेट केलेलं आहे. त्यानंतर इथे खाली उच्च अर्हता धारण केलेल्या शिक्षकांचे प्रमाण. आता इथे आपल्या शाळेतील शिक्षकांनी उच्च अर्हता धारण केलेल्या असल्या तिथे 80% ते 100%, 50% ते 79%, 50% पेक्षा कमी असे इथं दिलेले मार्किंग आहे आणि त्यासाठी 3 गुण दिलेले आहेत. जर आपण अ, समजा 3 गुण दिलेले आहेत. 1, 2 आणि 3. जर तिसऱ्या पर्यायाला क्लिक केलं तर 1 गुण मिळेल, 2 ला केलं तर 2 आणि 1 नंबरच्या पर्यायामध्ये आपण असाल 80% ते 100% शिक्षकांनी जर हे उच्च शिक्षण घेतलं असेल, तर इथे 3 गुण आपल्याला मिळतील.
आणि त्याचे प्रमाणपत्राचे फोटो आपण इथे अपलोड करू शकता. त्यानंतर शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्हतेच्या शालेय प्रगतीवर ह्याचा झालेला परिणाम. आता ऑलरेडी शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आपण जितकं काही शिक्षण घेणार आहोत त्याचा विद्यार्थ्यांच्या अ, विकासावर 100% परिणाम होणार आहे. त्यामुळे ते होय असं लिहिणार आहोत. त्यानंतर इथे स्वयं किंवा मूक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण अ, घेतलेलं आहे की नाही असं यामध्ये आहेत आणि इथे सुद्धा टक्केवारीमध्ये गुण दिलेले आहेत. आता मूकचं प्रशिक्षण आपलं ऑलरेडी आपण घेत असतो. भरपूर प्रशिक्षण आपल्याला झालेली सेवांतर्गत प्रशिक्षणांमधल्या नोंदी आपण या ठिकाणी घेऊ शकाल. त्यानंतर हे डाएट किंवा एस-सी-आर-टी कडून आपण अ, जर राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर मार्गदर्शन केलेले असल्यास आता ज्या शाळेमध्ये असे टीचर्स आहेत ज्यांनी डाएट असेल किंवा राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर किंवा अगदी तालुका स्तरावर जर काही प्रशिक्षणांचं मार्गदर्शन केलं असेल, ज्यामध्ये आत्ताच आपण स्क्वॅबचं प्रशिक्षण घेतलंय. मग त्यासाठी जे तज्ञ होते, ते जर तज्ञ असाल, आपल्या शाळेतील शिक्षक ते तज्ञ असताल, मूल्यवर्धनचं प्रशिक्षण झालेलं आहे, सी प्रशिक्षण झालेलं आहे. तर या प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं असेल, तर आपण इथे त्यांचे फोटो आणि ते प्रमाणपत्रही आपण ॲडिशनल इथे जोडू शकता. आणि या सगळ्या दस्तावेजाची एक फाईल आपल्याला सुंदर बनवायची आहे, जेणेकरून जेव्हा बाह्य तपासणीसाठी आपल्याला अधिकारी येतील, तेव्हा आपल्याला हे माहितीचं प्रेझेंटेशन करावं लागणार आहे. त्यामुळे सुंदर स्वरूपामध्ये ह्या प्रेझेंटेशन आपण करून ठेवा. तसेच जर जसं शक्य होईल तसं आपणासाठी एक ब्लँक फाईल जिथं-जिथं आपल्याला काही मुद्दे जोडता येतील किंवा त्या फायलिंग करता येतील, अशा पद्धतीचं एक आणखी वर्ड फाईल आपण जनरेट करूयात आणि तुमच्यापर्यंत ते नक्कीच मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर खाली शालेय दप्तरांच्या साहित्याचे वर्गीकरण, जतन, संवर्धन, अद्ययावतीकरण. ऑलरेडी आपले सर्व जे काही शालेय दप्तर आहे ते अद्ययावत असायला हवंय आणि जे काही जुनं रजिस्टर असेल त्याचं संवर्धन म्हणा आपण करत असतो. तर त्या जुन्या दप्तर किंवा जे अद्ययावतीकरण रजिस्टर्स आहेत, असे रजिस्टर घ्यायचे आहेत आणि त्याचा एकत्रित फोटो करून आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर अ, शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरता उपयोग. आता शालेय परिसराचा उपयोग ऑलरेडी आपण अ, आनंददायी शनिवार असेल, इतर सर्व कार्यक्रम असतील, तर त्याचा उपयोग विद्यार्थ्याच्या विकासासाठी होतो. असं खेळताना, कार्यक्रम राबवताना, उपक्रम घेताना, राष्ट्रीय सण उत्सव साजरे करताना असे फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. 1 गुण इथे घेऊ शकतो. मागील 2 वर्षाच्या तुलनेत शैक्षणिक चालू वर्षात झालेली पटसंख्येमध्ये वाढ, पटनोंदणी, प्राथमिक शिक्षणातील सहभाग, गळती कमी करण्यासाठी प्रयत्न यासाठी 2 गुण दिलेले आहेत. काय प्रयत्न आपण करतोय? इथे अजून ॲडिशनल मुद्दे आपण वाढवू शकता आणि पटामध्ये वाढ झाली असेल, तर पटामध्ये वाढ झालेली आहे. पट टिकून असेल, तर पट टिकून आहे, अशा पद्धतीचा रिमार्क द्यायचा आहे. विद्यार्थ्यांचे फोटो पटाचा फोटो किंवा अ, आपण विद्यार्थी संपूर्ण जेव्हा परिपाठ असेल किंवा कार्यक्रम असेल, त्यावेळेस जे फोटो असतील एकत्रित विद्यार्थ्यांचा, तो फोटो आपण इथे अपलोड करू शकता. फोटो म्हणजे फोटोंची पी-डी-एफ करायची आहे. त्यानंतर रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभाग, विभागणी व अंमलबजावणी कशी करतात? आता समजा इथे हे सोपं आहे. रजेवर असेल तर रजा तक्ता आपल्याकडे असतो. रजा तक्ता जो शिक्षक रजेवर जाणार आहे, त्याच्या कालावधीमध्ये जे शाळेतील इतर जे शिक्षक आहेत त्यांना आपण कार्यभार सोपवत असतो किंवा जर स्थानिक पातळीवर आपल्याला व्यवस्थापनाकडून जर आपण शिक्षक दीर्घ मुदतीवर जाणार असेल, तर त्या कालावधीमध्ये आणखी काय उपाययोजना केली असेल व्यवस्थापन समितीच्या मदतीनं आपण जर आणखी काही उपाययोजना करत असाल, तर तशा पद्धतीचं फोटोज किंवा तशा पद्धतीचा काही ठराव असेल घेतलेला, तर तो फोटो आपण इथे अपलोड करू शकता. त्यानंतर केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सहभाग अंमलबजावणी. आता इथे पहिला मुद्दा यासाठी 3 गुण दिलेले आहेत. ऑलरेडी उल्हास ॲपवर ऑनलाईन नोंदणी अ, आपण केलेली आहे. सर्व असाक्षरांची नोंदणी इथे आपण घेतलेली आहे. त्यामुळे त्या उल्हास ॲपवर जी नोंदणी केलेली आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. स्वयंसेवक नियुक्त केलेला आहे, त्याचं टॅगिंग केलेलं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि तो प्रत्यक्ष शिकवत असताना किंवा ऑनलाईन वर्ग चालवत असेल, तर तो घेत असतानाचा एक फोटो घ्या. असे 3 गुणही आपण इथे आरामात घेऊ शकता, कारण हे सोपा विषय आहे. त्यानंतर शाळा गुणवत्ता मूल्यांकन मी सांगितल्याप्रमाणे स्क्वॅब बाबतचे आपले संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे. संपूर्ण पी-डी-एफ कोणते पुरावे जोडायचे या संदर्भातलं पी-डी-एफ सुद्धा आपण बनवलेलं आहे आणि सर्वांनी त्याचा वापर करून
अतिशय छान रिस्पॉन्स आपल्या व्हिडिओजला पण मिळालेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आणखी स्क्रॅपबाबत नवीन अपडेट्स आपण घेऊन येणार आहोत पुढील या सत्रासाठी. तर इथे आपल्याला त्या स्क्रॅपमध्ये किती गुण मिळालेले आहेत, ते आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत. फक्त यामधले जे हे कंस आहेत, हे इथे चालणार नाहीये आणि प्लस सुद्धा चालणार आहे. इथे चालणार नाही. त्यामुळे मी फक्त ब श्रेणी केलेली आहे. ॲक्चुअली ती बी प्लस आहे. तर इथे आपण ब प्लस असं शब्दांकन करून घ्यायचं आहे. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत इथे दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत रॅम्पची सुविधा आहे, शौचालय आहे, प्रशिक्षित शिक्षक आहे, त्यानंतर त्यांना साहित्य मिळालेलं आहे की नाही, प्रशस्त ॲपवर नोंदणी केलेली आहे की नाही, असे हे 5 गुण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. हे 5 गुण घेण्यासाठी आपल्याला प्रशस्त ॲपवर नोंदणी कशी करावी याचा व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये आपण अपलोड करणार आहोत. ऑलरेडी त्याचं सर्व कामकाज पूर्ण झालेलं आहे. नोंदणी कशी करायची हे मी तुम्हाला लवकरच त्याचा व्हिडिओ अपलोड होईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि ह्या सर्वांचे फोटो करून आपल्याला याची पी-डी-एफ बनवायची आहे. आता पी-डी-एफ लगेच अपलोड केली नाही तरी चालतंय. फक्त आपण सध्या सेव्ह करून ठेवणार आहोत सर्व काही. लगेच फायनल आपण कोणतीही करणार नाही. कारण ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला वेळ जाणार आहे आणि आपण फक्त सध्या हे शब्दांकन फक्त इथे सेव्ह करून ठेवतोय. आता एक-एक गोष्ट मी जे पुरावे तुम्हाला सांगतोय, जे फोटो सांगतोय त्याच्या पी-डी-एफ्स आपल्याला उपलब्ध करायच्या आहेत आणि ते पी-डी-एफ्स आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर 19 नंबरचा मुद्दा आहे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे शैक्षणिक व प्रशासकीय नियोजन. आता इथे वार्षिक नियोजन आहे. सर्व शिक्षक वार्षिक नियोजन केले जात असल्यास दैनिक टाचन नियमित काढतायत का? म्हणजे टाचन वह्यांचा फोटो आला. त्यानंतर पर्यवेक्षक यांनी पाठ निरीक्षण करून लॉगबुकमधल्या नोंदी म्हणजे लॉगबुकचा फोटो आला. त्यानंतर कर्मचारी यांचे दरम्यान झालेल्या बैठका, सत्र नोंदी म्हणजे मुख्याध्यापक मीटिंग असेल, शिक्षण परिषदा असतील, या सर्वांचे फोटो एकत्रित करून इथे आपण हे 4 गुण देखील घेऊ शकता आणि हे सर्व फोटोची एक पी-डी-एफ बनवून इथे अपलोड करायची आहे. पी-डी-एफची साईज 2 MB असायला पाहिजे. आता ही संपूर्ण माहिती आपण भरायची आहे. सध्या आपण कोणतीही पी-डी-एफ अपलोड केलेली नाही, तरी माहिती सेव्ह होते. ही माहिती सेव्ह करायची आहे आणि परत टप्पा क्रमांक 3 कडे जाण्यासाठी आपल्याला नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं आहे. आता आपण टप्पा क्रमांक 2 सेव्ह केलेला आहे. परत नेक्स्ट करूयात. आता आपला पार्ट सी या ठिकाणी सुरू झालेला आहे. शैक्षणिक संपादनूक यासाठी 61 गुण दिलेले आहेत आणि मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे जे शीर्षक आहे आणि याची जी इथे टाईप करावयाची जी माहिती आहे ती वर्ड फाईल आपण या ठिकाणी दिलेली आहे. फक्त आपण जे लाल रंगामध्ये इथं दिलेलं आहे ते कॉपी करायचं आहे आणि इथे येऊन वेबसाईटवर येऊन पेस्ट करायचं आहे. आता इथे आपण पी-डी-एफ पण सध्या अपलोड करत नाहीये कारण ऑलरेडी कालच सुरू झालेलं आहे आणि पी-डी-एफ न करता देखील इथे माहिती सेव्ह होते, परंतु फायनलाइज होणार नाही आणि बिना पी-डी-एफ आपण माहिती फायनलाइज करणं देखील चुकीचं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ्स अपलोड करायच्या आहेत, त्या पी-डी-एफ आपल्याला 100% अपलोड करायच्या आहेत. होय माहिती असो किंवा निरंक असो, आपल्याला त्या ठिकाणी त्या माहितीचं पी-डी-एफ बनवायचंच आहे आणि अशी कुठली माहिती मला वाटतं नाहीये, की जिथे आपल्याला फोटो देता येणार नाही. कारण संपूर्ण माहिती, संपूर्ण उपक्रम आपण घेतच असतो. अ, समजा 5 गुण दिलेले आहे, तर किमान 2 गुण तरी आपल्याला त्या ठिकाणी पडतील. तर त्या 2 गुणांसाठी जे काही पुरावे आपल्याकडे आहे, त्याची पी-डी-एफ आपल्याला इथे अपलोडच करायची आहे. पार्ट सी मध्ये आपण एकूण 61 गुण घेणार आहोत, ज्यामध्ये पहिलं विषय दिलेला आहे, विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता, लर्निंग आउटकम. त्यामध्ये पॅट आहे. व्ही-एस-के पोर्टलवरून आपण याची संपादनूक पातळीची खात्री करून खालीलप्रमाणे गुणदान करायचं आहे. आता 0 ते 50% गुण, 51 ते 75% गुणसाठी 2 गुण आहेत. आता ही जी टक्केवारी आहे, या टक्केवारीसाठी आपल्याला आत्ताच जी शिक्षण परिषद झाली, त्यामध्ये एकूण गुणांकन केलेलं आहे आणि या गुणांकन आपली शाळा कोणत्या पातळीवर आहे, जे आपलं व्हिजिट्स झालेले आहेत, त्या व्हिजिट्समध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीनुसार साध्यता केलेली आहे. एक टेस्ट घेतलेली आहे ॲपवर आणि त्या ॲपनी त्याचं एक संकलन केलेलं आहे आणि त्याची एक पी-डी-एफ आपल्याला मिळालेली आहे. तर त्याचे फोटोज घ्यायचे आहेत आणि ते इथे अपलोड करायचे किंवा तो रिपोर्ट पी-डी-एफ स्वरूपात असेल तर तो रिपोर्ट सुद्धा आपण इथे अपलोड करू शकता. त्यानंतर इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती उत्तीर्ण आणि एन-एम-एम-एस, एन-डबल-एम-एस बाबत माहिती इथं विचारलेली आहे.
मागील वर्षीचा निकालाबाबत माहिती दिलेली आहे. जे काही आपल्याकडे लागू असेल, ज्या ठिकाणी इथे 8 गुण दिलेले आहेत. जे मुद्दे आपल्याला लागू आहेत त्याचे गुण आपण इथे घेऊ शकता. 5वी चे वर्ग असतील तर आणि 8वी चे वर्ग असतील तर 1 ते 4 साठी इथे हा मुद्दा लागू नाहीये. त्यानंतर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या, सांस्कृतिक क्षेत्रातील अत्युत्कृष्ट सादरीकरण, विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व विकासासाठी राबवलेले उपक्रम. आता इथे राज्य पातळी आहे, जिल्हा पातळी आहे, तालुका पातळी आहे. अशा पद्धतीने इथे आपल्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं असेल, तर आपण त्यांचे फोटो इथं अपलोड करायचे आहेत. वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न त्यामध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, असे विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड, रेखाकला. इथे जर आपल्याला जे मुद्दे लागू होत असतील त्यासाठी 7 गुण दिलेले आहेत. त्याचा एक PDF फक्त अपलोड करायचा आहे. शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण, इथे विद्यार्थी उपस्थितीच्या प्रमाणाबाबत आपल्याला जे काही टक्केवारी आहे, जी सरासरी उपस्थिती आहे ती काढायची आहे. त्याचा फोटो इथे टाकायचा आहे. एखादा विद्यार्थी उपस्थित असतानाचाही फोटो आपण इथे घेऊ शकता. ऐतिहासिक वस्तू जतन, वैज्ञानिक दृष्टिकोन, क्षेत्र भेट, सहल. आता ही सोपी माहिती आहे. ज्या ठिकाणी आपण भेटी दिलेल्या असतील, वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी, वृद्धिंगतसाठी काही प्रयत्न केलेले असतील, क्षेत्रभेट किंवा सहलीचं नियोजन केलं असेल तर त्याचे फोटो इथे एकत्रित घ्यायचे आहे. त्यानंतर इथे विद्यार्थी भाषाविषयक क्षमतांची स्थिती, निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी, भाषण क्षमतेमध्ये विद्यार्थ्यांची स्थिती कशी आहे. इथे मी चांगली म्हणून केलेलं आहे. आपल्याला टक्के टाकता येत असेल तर टक्केवारीत टाका. वाचन क्षमता, लेखन क्षमता, गणितीय क्रिया. त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्यमध्ये तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभागीय स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तर. आपल्याकडे जर असे विद्यार्थी ज्यांनी नैपुण्य मिळवलं असेल तर तिथे होय म्हणायचं आहे आणि कोणत्या खेळामध्ये, कोणत्या विषयामध्ये त्यांनी नैपुण्य मिळवलंय आणि त्या विद्यार्थ्याचा फोटो, पदक मिळालेला असेल तर पदकासह आणि प्रमाणपत्रासह फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर इयत्ता निहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादक पातळी 10वी, 12वी, 5वी, 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न. मागील वर्षाची संपादन पातळी 70% असेल तर ते टिकून आहे म्हणायचं आहे. 5वी 8वी साठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाह टिकून ठेवण्यासाठी उपचारात्मक वर्ग असेल किंवा ॲडिशनल वर्ग असतील, पालक भेटी घेत असतानाचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती, म्हणजे शिष्यवृत्त्या संदर्भात जितके काही लाभ देतो त्या सर्व लाभांचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यासाठी 2 गुण दिलेले आहेत आणि ते 2 गुण आपण हे सर्व लाभ देत असतो, त्यामुळे ते 2 गुण सुद्धा आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीनं ह्या 61 गुणांचं वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. ही माहिती आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे. अशा पद्धतीने ही माहिती सेव्ह होईल. आता मित्रांनो, माहिती सेव्ह तर झालेली आहे, परंतु बघा आता सेव्ह झाल्यानंतर आपल्याला हे सर्व पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी हे ग्रीन रंगामध्ये आलेले दिसतायत. आता जेव्हा आपण हा सगळा शेवटचा मुद्दा सेव्ह करू, तेव्हा हे सेव्ह होणार आहेत आणि तोही ग्रीन रंगामध्ये येणार आहे. आता मित्रांनो, आपण ही माहिती अद्याप अजून फायनलाइज केलेली नाही. कारण आपल्याला संपूर्ण PDFs आणखी अपलोड करायचे आहेत. परंतु फायनलाइज करण्यासाठी आपल्याला इथे फायनलाइज बटन दिलेलं आहे आणि फायनलाइज करण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण माहिती PDF स्वरूपामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं, राईट कोपऱ्याला येऊन इथं प्रिंटवर क्लिक करायचं आहे आणि ही जी माहिती आपण भरलेली ही PDF स्वरूपामध्ये इथं आपण सेव्ह करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा भरल्यानंतर काय भरलं हे लक्षात राहण्यासाठी. तसंच आणखी या संपूर्ण PDFs आपल्याला इथे अपलोड करायच्या आहेत. सर्व PDFs ज्या ठिकाणी विचारलेले आहेत त्या ठिकाणी PDFs 100% अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला फायनलाइज करायचं आहे. एकदा फायनलाइज केलं तर त्यानंतर आपल्याला कोणताही बदल आपल्याला करता येणार नाही. ही महत्त्वाची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाटा फायनलाइज असं ग्रीन रंगामध्ये येऊन जाईल. म्हणजेच आपली माहिती फायनलाइज झाली आणि एकूण गुण मोजण्यासाठी त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या विभागामध्ये आपण गुण घेतलेले आहेत त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक विभागाची एक स्वतंत्र PDF करण्यासाठी सांगितलेलं आहे. जरी फायनलाइज केल्यानंतर त्याची PDF जनरेट झाली नाही, तर आपल्याला ही माहिती उपयोगाला येईल आणि मग आपल्याला गुण मोजण्यासाठी महत्त्वाची ठरेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 ची माहिती भरायची आहे आणि ती माहिती भरण्यासाठी ही महत्त्वाची वर्ड फाईल मी आपणास देत आहे. फक्त वर्ड फाईल घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. वर्ड फाईल मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा. त्या ठिकाणी आपल्याला ही वर्ड फाईल भेटून जाईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सर्व शिक्षकांपर्यंत माहिती शेअर करायची आहे. काही अडचण असल्यास कमेंट करायची आहे. धन्यवाद.